तुकाराम महाराजांनी या अभंगातून म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. ते कसं गेलं पाहिजे तर आपण अगदी भक्तीनं श्रद्धेने आपण नामस्मरण जर घेतलं तर आपल्या जीवनामध्ये काय चांगल्या गोष्टी येतात बघा. वेचावे ते जीवे पूजा घडे ऐसा नावे, बिगारीचा ते बिगारी साक्षी अंतरीचा हरी, फळ बीजा ऐसे कार्य कारण सारिखे, तुका म्हणे मान लवना सारिखे लवन. तर आपला जीव देवाला समर्पण करणे, देवावर आपला जीव वळवून टाकणे, यामुळेच खरी देवपूजा घडत असते. नाहीतर वेठ बिगारासारखी भक्ती ही वेठीचाच प्रकार ठरतो. म्हणजे बघा, जो भक्त असतो तो भक्त काय करतो, देवाला अगदी मनातनं देवाचं नाव घेतो आणि देवाला आपलं सगळं काही समर्पण करतो. तर ती खरी भक्ती आहे. आपली पूजा भक्ती वेठीची की खरोखर आहे याची साक्ष आपली मन देत असते. म्हणजे आपण एखादी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर आपण जर मन लावून एकाग्रतेने श्रद्धेने जर पूजा केली तर ते आपल्याला पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं. पण पूजा करताना जर आपलं लक्ष दुसरीकडे जर असेल तर ते आपलं मनच सांगत असतं की आपण कोणती कशा प्रकारची पूजा केलेली आहे. जसे बीज असेल तसेच फळ झाडाला लागते, काही कारणाप्रमाणे कार्य घडते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ जशी लीनता नम्रता असेल त्याचप्रमाणे त्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये मान मिळत असतो. आणि म्हणून देवाची पूजा करत असताना तुम्ही अगदी जास्त वेळ करण्यापेक्षा थोडा वेळच करा, पण ती अगदी समर्पण भावनेने श्रद्धेने देवाची पूजा करावी असे या अभंगातून सांगितलेलं आहे. रामकृष्ण.